रोहा तालुक्यातील आगरी समाजासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. दीर्घकाळापासूनची अपेक्षा पूर्ण होत सामूहिक मंगल कार्यालयाचे स्वप्न साकार झाले. रोहा तालुका आगरी जाती सेवा मंडळाच्या माध्यमातून तब्बल 50 लाख रुपयांच्या निधीतून हे पहिले मंगल कार्यालय उभारण्यात आले आहे. खासदार सुनीलजी तटकरे यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम यशस्वी झाला असून या कामामुळे आगरी समाजाला सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी एक नवं व्यासपीठ मिळत आहे. हा प्रकल्प समाजाच्या एकतेचे आणि प्रगतीचे प्रतीक ठरत आहे. रोह्यातील आगरी समाजासाठी ही नवी सुरुवात उत्साह आणि अभिमानाचा क्षण ठरली आहे. या विचाराची समरस होऊन सामाजिक संघटनेला ताकद देत आहे ही बाब माझ्या आणि त्याच्यामुळे महिला भगिनींचं संघटन सुद्धा अतिशय उत्तम मध्ये झालं. अलीकडच्या कालावधीमध्ये शिकल्या सवरलेल्या आपल्या समाजातल्या माझ्या भगिनी सुद्धा वेगवेगळ्या पदावरती ज्यावेळेला जातात, शिक्षण घेतात, काबड कष्ट करतात, समाजाचं नेतृत्व करतात, ग्रामपंचायतीत सुद्धा अतिशय यशस्वीपणे नेतृत्व करतात. संधी मिळाल्यानंतर पंचायत समितीचं सुद्धा नेतृत्व करणारे आमचे भगिनी व्यासपीठावर या ठिकाणी बसले. याचा अर्थ असा आहे की आम्हाला योग्य पद्धतीने काम करण्याची संधी मिळाल्यानंतर आम्ही कितीही पद्धतीने लोकांच्या मध्ये चांगल्या बलिष्ठ वातावरण निर्माण करू शकतो आणि आपल्या समाजाने सुद्धा अतिशय उत्तमरित्या नेतृत्व करत आहोत. आपण पाहतो की न्यायालयामध्ये गेल्यानंतर किती विलंब लागेल, किती वेळ लागेल याची कोणाला शाश्वती नसते. परंतु समाजाच्या कमळावरती अशा प्रकारची सोडवणूक हे त्या काळच्या म्हणजे सगळे बुजुर्ग मंडळी अतिशय उत्तम पद्धतीने करत आले आणि न्याय देण्याची सोपी सुटसुटीत प्रक्रिया म्हणजे समाजाचं व्यासपीठ त्या निमित्ताने असू. या मंडळींनी तशाच वेळीचं काम त्या कालावधीमध्ये केलं. तसं बघितलं तर आपला समाज हा तिकट समाज म्हणून ओळखला जातो. बोलायला पण तिकट, खायला पण तिकट, वागायला पण म्हणजे माणसासारखंच सगळं आहे. पण त्याच्यातून समाजाबद्दलचं असलेलं प्रेम, समाजाच्या उन्नतीच्या बद्दलची असलेली दूरदृष्टी ही सर्वत्र त्या ठिकाणी त्या निमित्ताने दाखल झाले आणि म्हणून आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा समाजाचं एक व्यासपीठ आपण उत्तम पद्धतीने बोलतो. तुम्ही सर्वांची नावं घेतली, त्या सर्वांच्या प्रति मी अतिशय विनम्रपणाने आदर व्यक्त करतो. त्यांनी त्या काळामध्ये त्यांची वैचारिक दिशा त्या निमित्ताने दिली आणि दिशा देत असताना पुढच्या पिढीला सुद्धा मार्गदर्शन त्या निमित्ताने. पण त्याच्यानंतरच्या पिढीने सुद्धा ते स्वीकारलं, त्याच्यानंतरच्या पिढीने सुद्धा त्या निमित्ताने स्वीकारलं. त्याच्यात आज तुम्ही सगळी मंडळी त्या अध्यक्ष झाल्याचं माहिती नाही. त्याच्यात आपण त्यांना कार्याध्यक्ष केले, प्रदेश उपाध्यक्ष झाले. त्यांना आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेतच. पण कालच परवाच आपण विजयादशमीचा सण त्या ठिकाणी साजरा केला, विचाराचं सीमोल्लंघन केलं. दहावी महाराजांची पालखी कालपासून ते जवळपास 31-32 तासाच्या प्रदीर्घ शहरातील तमाम धार्मिक भक्तांच्या दर्शनाच्या नंतर आता दुपारच्याच वेळेला मंदिरामध्ये त्या ठिकाणी दहावी महाराजांचं आगमन झालं.